बँकेच्या खातेदारांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्वात मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी आज घेण्यात आला आहे। या 5 पैकी कोणत्याही एका सरकारी बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुमची आता लॉटरी लागणार आहे। कारण आता तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये रोख रक्कम या 5 बँकेतील खातेदारांना दिली जाणार आहे। तर यामध्ये 5 सरकारी बँकांचा समावेश आहे। त्यामधील पहिली जी बँक आहे ती म्हणजे SBI, ज्याला स्टेट बँक ऑफ इंडिया असं या ठिकाणी म्हणले जाते। त्यानंतर दुसरी जी बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। त्यानंतर 3 नंबरची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र। त्यानंतर 4थ्या नंबरची बँक आहे ती म्हणजे पोस्ट पेमेंट बँक। त्यानंतर 5 नंबरची बँक आहे ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। या 5 पैकी कोणत्याही एका सरकारी बँकेत जर तुमचे खाते असेल आणि हे खाते काढून तुम्ही 6 महिने पूर्ण झाले असेल तर तुम्हाला रोख रक्कम 50,000 रुपये बँकेच्या खातेदारांना या ठिकाणी दिली जाणार आहे। आताची सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या 5 बँकेच्या खातेदारांसाठी या ठिकाणी आता आलेली आहे। त्यामुळे या 5 पैकी एका जरी बँकेत तुमचे खाते असेल परंतु यासाठी एक अट आहे, ती म्हणजे 6 महिन्याच्या आधी तुम्ही एक खातं काढलेलं पाहिजे। जर तुम्ही पण 6 महिन्याच्या आधीपासून जर खाते काढले असेल तर तुम्ही सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे। मग तुम्हाला जर हे 50,000 रुपये पाहिजे असेल तर यासाठी कोणती प्रोसेस तुम्हाला करावी लागणार आहे, हे पैसे कधी मिळणार आहेत, कोणता अर्ज तुम्हाला या पैशांसाठी आता भरावा लागणार आहे, यासाठी सरकारने पात्रता नेमकं काय ठेवल्या, अगदी अर्ज भरण्यापासून ते बँकेत पैसे येण्यापर्यंत सर्व A to Z माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता आम्ही सांगणार आहे। त्यामुळे तुम्हाला पण 50,000 रुपयांची गरज असेल तर सर्वांनी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। यामध्ये एक ना एक पॉइंट अतिशय आता महत्त्वाचा असणार आहे। सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी हा निर्णय या ठिकाणी घेतला असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारने सांगितलंय आता मतदान आम्हाला हे सर्वजण करतात परंतु आम्ही त्यांना काही सुद्धा लाभ देत नाही। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून हा लाभ देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। त्यामुळे आता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ बडोदा यापैकी कोणत्याही एका बँकेत खाता असेल तर तुम्हाला हे पैसे कसे मिळवायचे आणि तुम्हाला लाभ कसा बँकेत येणार आहे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलंय। यामध्ये काही अटी पात्रता आहेत, एक अर्ज सुद्धा तुम्हाला भरून देणं गरजेचं आहे। आता प्रत्येक पॉइंट तुम्ही आता समजावून घ्यायचा आहे। एखादा जरी पॉइंट जरी तुमच्याकडून व्यवस्थित या ठिकाणी अर्जामध्ये जर व्यवस्थित नाही भरला तर पहिला तुम्ही समजून नाही घेतला तर अर्ज भरताना अनेक प्रॉब्लेम तुम्हाला आता येणार आहेत। त्यामुळे सर्वांना एकच विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, तरच तुम्हाला या 50,000 रुपयांचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा भरायचा, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत नक्की बघा। आता देशातील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया बघा, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ बडोदा यापैकी कोणत्याही एका बँकेत तुमचे खाते असेल तर यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये देण्याचा निर्णय झाला आहे। तुम्हाला माहित आहे का बघा, आता तुम्हाला PM किसानचे 2,000 रुपये सरकार देतं, लाडक्या बहिणींना महिन्याच्या महिन्याला 1,500 देतं, नमो शेतकरीचे 2,000 देतं, पीक विम्याचे पैसे सरकारने या ठिकाणी आता दिलेले आहेत, तसेच कर्जमाफी या ठिकाणी सरकार आता करणार आहे। तर तुम्हाला यावरून लक्षात आलं असेल की सरकार तुम्हाला काही ना काही सारखं पैसे देण्याचं काम करतं। तसेच आता उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मोफत देतं, विहिरी मंजूर करतं, घरं बांधून देतं, सरकार त्या ठिकाणी कायम मदत करत असतं। परंतु अनेक योजना अशा असतात ज्या तुम्हाला माहिती नसतात, ज्याच्या माध्यमातून पैशांचा लाभ देखील दिला जातो। त्यामुळे आता या 5 पैकी कोणत्याही एका बँकेत तुमचं खातं असेल तर हा लाभ कसा मिळवायचा, यासाठी अटी पात्रता काय आहेत आणि तुम्हाला बँकेत त्या ठिकाणी अर्ज कोणता करायचा आहे हे तुम्हाला या ठिकाणी आता सांगत आहे। पहा, सरकारच्या माध्यमातून ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आली आहे। मग आता नेमकं तुम्हाला काय करावं लागणार आहे, कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, अटी कोणत्या सरकारने ठेवलेल्या आहेत, लक्षपूर्वक बघा। जर या 5 बँकांमध्ये तुमचं पण खातं असेल तर तुम्हाला पूर्णपणे 50,000 रुपये रोख रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। परंतु आता फक्त अनेक खातेदार या ठिकाणी वगळण्यात सुद्धा येणार आहेत, फक्त हेच खातेदारक या ठिकाणी आता पात्र ठरणार आहेत। मग आता यासाठी तुम्ही पात्र आहात का
5 पैकी एका बँकेमध्ये तुमचं खातं असायला पाहिजे। मग यासाठी पात्रता सरकारने काय ठेवल्या, अटी कोणत्या लावलेल्या आहेत, लक्ष देऊन बघा। ही कोणाकोणाला लाभ भेटणार आहे? ज्येष्ठ नागरिकांना म्हणजे वयाच्या 65 वरील सर्व नागरिकांना, शेतकरी म्हणजे ज्यांच्याकडे या ठिकाणी आता फार्मर ID कार्ड आहे त्यांना, लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना हा लाभ या ठिकाणी आता मिळणार आहे। या 5 बँकांमध्ये लाखो खातेधारक आहेत। मग आता 50,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत ते या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलंय। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 90% खातेधारक या ठिकाणी स्टेट बँकेत आहेत, कारण ही सगळ्यात सुरक्षित बँक मानली जाते। त्यानंतर अनेक लोकांचे पोस्टात खाते आहे। त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये सुद्धा अनेक त्या ठिकाणी नागरिकांचे खाते आहे। त्यानंतर महाराष्ट्र बँकेत जर विचार केला तर महाराष्ट्र बँकेत सुद्धा अनेक लोकांचे खाते आहे। त्यानंतर बँक ऑफ बडोदामध्ये सुद्धा खातं बऱ्याच जणांनी उघडून ठेवलं आहे। सर्वात पहिल्यांदा हे 50,000 रुपये कुठे येणार आहेत तर पोस्ट ऑफिसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आता लोकांना पैसे मिळणार आहेत। त्यानंतर सर्वात मोठी गव्हर्नमेंट बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे पैसे येणार आहेत आणि त्यानंतर बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर महाराष्ट्र बँक, शेवटला बँक ऑफ बडोदा, असे आता ओळीने पैसे आता जमा करण्यात येणार आहेत। त्यामुळे या 5 पैकी कोणत्याही एका बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला सरकारकडून आता ही 50,000 रुपये रोख रक्कम कोणाकोणाला दिली जाणार आहे, याचा लाभ कसा घ्यायचा आहे, अटी पात्रता सरकारने काय ठेवले आहेत, तुम्ही या ठिकाणी आता लक्षपूर्वक बघायचं आहे। आता RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे सर्व बँकांची सर्वात मोठी बँक असते। म्हणजे देशातील जेवढ्या पण काही बँका आहेत, मग त्या खाजगी असो किंवा सरकारी असो, त्या सर्वांवर आता या बँकेची नजर असते, ती म्हणजे RBI। मग RBI बँकेने काय माहिती दिल्या की आज आता या 5 बँका, या 5 बँक खात्यामध्ये कोणत्याही एका बँकेमध्ये खातं असेल तर 5 बँकेच्या खातेदारामध्ये तुमचे खाते असेल तर तुम्हाला या 5 बँकातील कोणत्याही खात्यामध्ये तुमचं पासबुक त्या ठिकाणी काढलं असेल, 6 महिने त्या ठिकाणी खाते काढून पूर्ण झालं असेल तर तुम्हाला 50,000 रुपये दिले जाणार आहेत। मग या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्यांना सुरक्षा कवच म्हणून 50,000 रुपये या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी झालाय। RBIने सांगितलंय या 5 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला 50,000 रुपये सुरक्षा कवच म्हणून या ठिकाणी देणार असल्याचं RBIने सांगितलंय। मग आता हे 50,000 रुपये कसे मिळवायचे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु सुरक्षा कवच म्हणजे काय असतं बघा। तुमची बँक आणि तुमचं खातं अगदी सुरक्षित राहावे यासाठी 50,000 रुपये तुम्हाला RBI कडून या ठिकाणी आता मिळणार आहेत। तुम्हाला अनुदान हे पैसे दिले जाणार आहेत। मग बघूया याकरिता तुम्हाला काय करायचं आहे। तुम्ही आता SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खाते असेल किंवा BOI म्हणजेच बँक ऑफ इंडियामध्ये तुमचं खातं असेल, पोस्टात तुमचं खातं असेल तर या खात्यांना सर्वाधिक सुरक्षित मानलं जाणार आहे। महाराष्ट्र बँकेला सुद्धा सुरक्षित मानलं जाणार आहे आणि यामुळेच तुम्हाला सर्वात पहिल्यांदा पैसे जमा केले जाणार आहेत, कारण या बँकेमध्ये सर्वात जास्त लोकांनी खाते उघडलं आहे। यावर सर्वात जास्त RBI म्हणजेच आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची या ठिकाणी नजर या ठिकाणी असते। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षिततेवर विचार करून तुम्हाला हे 50,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेतलाय। मग आता RBIने याबद्दल काय माहिती दिल्या तुम्ही आता पाहायचं आहे। अर्ज कोणता भरायचा आहे, सुरक्षित त्या ठिकाणी दृष्टिकोनातून हे 50,000 रुपये कसे मिळवायचे नक्की बघा। या ठिकाणी या 5 बँका सर्वात सुरक्षित आहेत आणि भारतामध्ये या ठिकाणी त्यांच्या शाखा पण आहेत। कोणकोणत्या शाखा किती आहेत बघा। आता RBIने सांगितले आता या ठिकाणी अर्ज कुठे भरायचा, कागदपत्र कुठे द्यायची हे पण तुम्हाला समजणारच आहे, प्रत्येक पॉईंट समजून पुढे सांगणारच आहे। परंतु 50,000 रुपयांचा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळवायचा आहे, 5 बँकेत खाते असेल तरच तुम्हाला हा लाभ भेटणार आहे। पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काही अटी पात्रता लावलेत का बघा। यामध्ये पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबांना हा लाभ भेटणार आहे। म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक या ठिकाणी गोरगरीब असतात आणि गरजू असतात, या दृष्टिकोनातून पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना हा लाभ मिळणार आहे। त्यानंतर आता पुढची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, कोणताही व्यक्ती सरकारी सेवेमध्ये नसावा। म्हणजे सरकार काय म्हणते, गोरगरीब आणि गरजू या ठिकाणी नागरिकांना या सुरक्षा कवचच्या माध्यमातून हे 50,000 रुपये देण्यात येणार आहे। परंतु कोणताही व्यक्ती या ठिकाणी तुमचा गव्हर्नमेंट नोकरीमध्ये नसावा, म्हणजेच पोलीसमध्ये नसावा, महानगरपालिकेत नसावा किंवा एखाद्या कृषी खात्यामध्ये सरकारी सेवेमध्ये नसावा, त्यांनाच हा लाभ मिळणार आहे। तसेच वार्षिक उत्पन्नाचा जर विचार केला तर वार्षिक 2.5 लाखांच्या वरती तुमचं उत्पन्न गेलेलं नाही पाहिजे। यासाठी तुम्हाला अर्ज भरताना एक उत्पन्नाचा दाखला देखील आता द्यावा लागणार आहे।
ज्यामध्ये 2.5 लाखांच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असल्याचं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे तुम्ही PM किसान योजनेचा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता घेतला पाहिजे। तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असाल तर ज्येष्ठ नागरिकाचं तुमच्याकडे कार्ड पाहिजे। लाडक्या बहिणी असाल तर लाडकी बहीण योजनेचा एक तरी हप्ता तुम्ही आता या महत्त्वाच्या बँकेमध्ये घेतला पाहिजे। अजून काय काय अटी पत्रात लावलेत आणि तुम्हाला कोणत्या बँकेमध्ये कधी लाभ भेटणार आहे आणि कागदपत्र काय काय जमा करावे लागणार आहेत हे तुम्ही आता या ठिकाणी पाहायचं आहे। आता बघा सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगण्यात आल्या। पुढची महत्त्वाची अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, जर तुम्ही आता या ठिकाणी या अर्ज भरण्याच्या पात्रतेमध्ये जर बसला तर तुम्हाला या ठिकाणी पुढील 2 दिवसांमध्ये अर्ज या ठिकाणी भरणं गरजेचं आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बँकेतच आता हा लाभ या ठिकाणी आता मिळणार आहे। शेतकरी असाल तर PMचा नमोचा हप्ता या बँकेमध्ये पाहिजे। तसेच तुमच्या बँकेचे खाते आता या ठिकाणी 6 महिन्याच्या आधी काढलेलं पाहिजे। नवीन खातं असेल तर तुम्हाला प्रॉब्लेम असणार आहे। मग त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण थोडी माहिती पाहूया जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या ठिकाणी आता सुविधा काय काय उपलब्ध करून दिलीत बघा। 1995 ते 1955 आता बघा 1955 पासून 1995 पासून भारत सरकारची राष्ट्रीयकृत बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। ही जगातील 43 क्रमांकावर असलेली आता SBI सगळ्यात मोठी बँक आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या भारतात एकूण 2219 शाखा आहेत। स्टेट बँक ऑफ इंडिया ही जगभरात काम करते। मग आता एवढी मोठी बँक आहे, या बँकेत ज्या लोकांनी खातं खोललंय त्यांच्या सुरक्षेचा विचार करून आता 50,000 रुपये सुरक्षा कवच म्हणून सरकारच्या माध्यमातून आता SBI ज्याला स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये दिलं जाणार आहे। मग आता त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये खातेदारांना इकडे लक्ष द्या। यामध्ये पण लाखो खातेदारांनी काहींनी FD केल्या, काहींनी सुरक्षित बँक म्हणून या ठिकाणी या बँकेत खातं खोललंय। तर सर्वात मोठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पोस्ट ऑफिस ही बँक मानली जाते। त्यानंतर बँक ऑफ इंडिया ही पण मोठी आणि सुरक्षित बँक सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी मानली गेली आहे। आपल्या राज्यातील महाराष्ट्र बँक ही पण एक मोठी आणि चांगली बँक आहे। त्यानंतर बँक ऑफ बडोदा ही पण खूप मोठी चांगली बँक आहे। या 5 सरकारी बँकांना सुरक्षा देण्याचं काम सरकार आता करणार आहे। ज्यामुळे 5 बँकेत तुमचे खाते असेल तर तुम्हाला 50,000 रुपये दिले जाणार आहे। मग यासाठी कोणती प्रोसेस करावी लागणार आहे तुम्ही सर्वांनी आता इथून पुढे लक्ष देऊन इथून पुढे बघायचं आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, जर चुकून जर या बँका जर बंद पडल्या तर काय होणार आहे, सुरक्षा कवच म्हणून तुमचे जेवढे पैसे आहेत तर तेवढे पैसे आयाशी तुम्हाला परत मिळणार आहेत। म्हणजे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, जर तुमची जर रक्कम 5 लाखांच्या वरती असेल तर तुम्हाला 5 लाखांच्या वरचे पैसे याची गॅरंटी सरकार आता देणार नाही। सुरक्षा कवच म्हणून तुम्हाला 5 लाखांच्या आतमध्ये जेवढी रक्कम या ठिकाणी असणार आहे तर ती रक्कम तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून दिली जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याकडे रक्कम 10 लाख 15 लाख असेल तर एका बँकेमध्ये तुम्ही फक्त 5 लाख ठेवा अशी विनंती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात आल्या। कारण सरकार काय म्हणतंय की आम्ही फक्त 5 लाख आता सुरक्षा विमा कवच या ठिकाणी जर बँक डबघाईला आली बुडली तर देऊ शकतो। त्यामुळे एका बँकेत तुमचे जर 15 लाख असेल तर SBI बँकेमध्ये 5 लाख ठेवायचे, महाराष्ट्र बँकेमध्ये 5 लाख ठेवायचे आणि बँक ऑफ इंडियामध्ये 5 लाख ठेवायचे। असं या ठिकाणी 5 लाखांच्या वरती रक्कम या ठिकाणी जर ठेवली, जर समजा डबघाईला येऊन बँक जर बुडली तर या ठिकाणी त्याचे वरचे जे पैसे असतात तर ते सरकार तुम्हाला देत नसतं, फक्त 5 लाखाचा विमा कवच या ठिकाणी देत असतं। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की 50,000 रुपये बँकेच्या खातेदारांना कशा पद्धतीने मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत। RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही गव्हर्नमेंट जी बँक आहे तर यांच्या गव्हर्नरने नेमकं काय अपडेट दिल्या तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता इथून पुढे काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या या ठिकाणी गव्हर्नरने या ठिकाणी सांगण्यात आले, एखादी जर बँक बंद पडल्यास किंवा दिवाळखोरीत निघाल्यास त्यांचा फटका सामान्य ठेवीदारांना बसतो। हजारो ठेवीदारांना गरजेच्या वेळी पैसे काढता येत नाहीत। या सर्व गैरव्यवहारामुळे लोकांच्या बँकिंग सिस्टीमवरचा विश्वास उडतो। तर ज्या लोकांनी रक्ताचे पाणी करून पैशांची बचत केले आणि बँकेत ठेवले त्यांना सर्वाधिक फटका बसतो। नोकरदार, मध्यमवर्गीय, उत्पन्न गटातील लोकांचे आयुष्य अडचणीमध्ये सापडते। तर बँक बुडण्याच्या प्रकरणानंतर RBI कडून आता महत्त्वाची पावले या ठिकाणी उचलली आहेत।
त्यामुळे सुरक्षा कवच म्हणून तुम्हाला 50,000 रुपये देण्याचा निर्णय आता RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घेतला आहे। मग आता हे 50,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत? तुम्हाला यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय काय कागदपत्र लागणार आहेत तर बघा, यासाठी तुमचं आधार कार्ड, ओळखपत्र पाहिजे किंवा तुमच्याकडे पॅन कार्ड असायला पाहिजे। तसेच या 5 पैकी एका बँकेत तुमचं पासबुक असायला पाहिजे। ते 6 महिन्यापूर्वी तुमचं बँकेचं खातं या ठिकाणी काढलेलं असलं पाहिजे। तुमच्याजवळ हे पासबुक असलं पाहिजे, त्यावरती IFSC कोड वगैरे सर्व जे काय आहे तर ते असलं पाहिजे। या पैशांचा लाभ आहे तर ते ज्या नागरिकांचे खाते बचत खाते आहे त्यांना पण लाभ या ठिकाणी मिळणार आहे। पण ज्यांचे खाते आता तुम्हाला सांगतो, ज्यांचे बचत खाते आहे, सेविंग खाते आहे, त्यांना पण हा लाभ मिळणार असल्याचं सांगितलंय। पुढील खाते म्हणजे मुदत ठेव खाते, म्हणजेच मुदत ठेव रक्कम जी काय खाते तर इथे गोष्ट लक्षात ठेवा, निश्चित खाते म्हणजेच मुदत ठेव खाते। मुदत ठेव खात्यामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला हा लाभ मिळणार असं सांगितलंय। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा लाभ तुम्हाला कशा पद्धतीने मिळवायचा आहे तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला सविस्तर अपडेट या ठिकाणी सांगण्यात आले कसं कसं तुम्हाला लाभ मिळवायचा आहे। नक्की बघा। या ठिकाणी बघा, आता ज्यांचे सेविंग खाते आहे तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची या ठिकाणी सूचना आली आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही पूर्ण बचत देखील या ठिकाणी तुम्हाला आता करावी लागणार आहे। तुमच्याकडे बचत खाते असल्यास खाते निश्चित केले जाईल आणि ते तपासले जाईल। तर तुमच्याकडे पूर्णपणे पैसे या ठिकाणी ठेव रक्कम खात्यात गुंतवायचे असतील तर तुम्ही दैनंदिन व्यवहार या ठिकाणी तुम्हाला आता सरकारच्या माध्यमातून करायला सांगितलं आहे। तुम्हाला ही रक्कम 6 वर्ष 7 वर्षापर्यंत ठेवायची आहे। मग त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता किती वर्ष तर बघा, 6 वर्ष 7 वर्ष आणि 3 वर्ष असं या ठिकाणी मुदत ठेव खात्यात तुम्हाला ही रक्कम ठेवायला सांगितल्या। 50,000 रुपये कसे मिळवायचे, काय फायद्याबद्दल तुम्हाला RBI ने सांगितलंय तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला एक सुरक्षा कवच म्हणून हे 50,000 रुपये देणार आहेत, परंतु हे तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वापरता येणार नाहीत। तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये सरकार देतंय, परंतु सुरक्षा कवच म्हणून देतंय, परंतु हे पैसे तुम्ही या ठिकाणी वापरू शकत नाही। फक्त सुरक्षा कवच म्हणून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे। आणि हे सुरक्षा कवच घेतल्यानंतर तुम्हाला लोन जर तुम्ही काढत असाल तर स्वस्त दराने तुम्हाला कर्ज या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते। त्यामुळे बँकेत जाऊन सुरक्षा कवच या ठिकाणी नक्की घ्यायचं आहे, जेणेकरून चुकून जर बँक डबघायला आली तर तुम्हाला हा सुरक्षा कवच या ठिकाणी फायदा करून देणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।